नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी किंवा बाकीच्या सरळ सेवा परीक्षांसाठी मित्रांनो आपण युट्यूबला लाईव्ह लेक्चर्स घेत आहोत। रोज आपलं 9 वाजता मित्रांनो मॅथ्सचं लेक्चर असतं। ओके, आणि खूप छान प्रकारे आपण एक एक टॉपिक मित्रांनो डिस्कस करत आहोत। जर तुम्ही नवीन असणार तर मित्रांनो आधीचे लेक्चर्स आवर्जून बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या लेक्चरची माहिती भेटेल। आणि लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका। आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे, त्या टेलिग्राम ग्रुपवरती अशाच लेक्चरच्या माहिती, पीडीएफ नोट्स वगैरे टाकले जातात। तर त्या टेलिग्राम ग्रुपला देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जॉईन करून ठेवा। चला मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे घातांक आहे। ओके, बघा खूप मित्रांनो बऱ्याच मुलांना याचे रूल्स माहिती नाहीयेत। ओके, तर बघूया। बघा मित्रांनो काय आहे, पहिला क्वेश्चन काय बघा, काय 19 रेस टू 1 ओके प्लस 23 रेस टू 0 ओके 23 रेस टू 0 प्लस 1 रेस टू 33 आणि प्लस 0 रेस टू मित्रांनो रेस टू 1 असेल, कुठल्याही संख्येच्या रेस टू 1 असेल तर ती संख्या जशीच्या तशी असते मित्रांनो, लक्षात ठेवा, कळालं? ओके, आणि कुठल्याही संख्येच्या रेस टू 0 असेल तर मित्रांनो व्हॅल्यू 1 असते, कायम लक्षात ठेवा। कुठल्याही म्हणजे समजा 1000 रेस टू 0 जरी असेल, 100 रेस टू 0 असेल किंवा 1000 रेस टू 0 असेल, तर कुठल्याही संख्येच्या रेस टू 0 असेल तर व्हॅल्यू काय असते रे, 1 असते, लक्षात ठेवा। राहील लक्षात? ओके, आणि 1 रेस टू काही असेल, 1 रेस टू काही असेल तर आन्सर 1च असतं मित्रांनो, लक्षात ठेवा। आणि 0 रेस टू काही असेल तर आन्सर 0च येणार आहे। मग याचा आन्सर काय येतंय मित्रांनो, 19+1+1 किती रे, 21। तर याचा आन्सर काय येणार आहे, 21, ऑप्शन नंबर। काय अवघड आहे का, तुम्हीच सांगा। चला जायचं पुढे, लय भारी। पुढचा क्वेश्चन काय बघा, रेस टू 1 आहे, रेस टू 1 असेल तेव्हा ती संख्या जशी जशी असते मित्रांनो, बरोबर आहे का? इथं रेस टू 0 आहे, रेस टू 0 म्हणजेच काय रे, 1। ओके, आणि 1 रेस टू काही असेल तर 1च असतं। मग काय येणार आहे याचा आन्सर, -13 1+1=2 -13+2 किती रे, -11, ऑप्शन नंबर फर्स्ट। काय अवघड आहे का, तुम्हीच सांगा। जायचं पुढे मित्रांनो, पुढचं आता मित्रांनो बघा काय रे, काय क्वेश्चन, 25 रेस टू 3x इंटू 25 रेस टू 15 इज इक्वल टू 25 रेस टू 84। आता मित्रांनो इथं एक्स ची व्हॅल्यू काढायची, बघा आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा, बघा हे इंडायसेसचे रूल आहे, काय रे, a रेस टू x इंटू a रेस टू y। बघा मित्रांनो बेस सेम आहे, हे काय रे, बेस सेम आहे। जेव्हा बेस सेम असेल तेव्हा पॉवरची काय होते रे, ऍडिशन, याला बेस म्हणतात आणि वरच्याला पॉवर म्हणतात। तर पॉवरची काय होते रे, ऍडिशन होते। काय, जेव्हा बेस सेम असेल आणि मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची ऍडिशन होते। आणि मित्रांनो मध्ये जर डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय होतं रे, सबट्रॅक्शन होतं। काय होतं, सबट्रॅक्शन होतं। हे दोन रूल मित्रांनो लक्षात ठेवा। मग आता इथे मित्रांनो मल्टिप्लिकेशन आहे तर पॉवरची काय रे, बेस सेम आहे, बघा पॉवरची काय होईल, ऍडिशन, म्हणजेच काय येईल 25 रेस टू 3x प्लस 15, बरोबर आहे का, इज इक्वल टू 25 रेस टू 84। मित्रांनो बेस सेम आहे, जेव्हा बेस सेम असेल तर पॉवर देखील इक्वल असणार। मग मित्रांनो काय येईल इथं बघा, 3x प्लस 15 इज इक्वल टू किती रे, 84। ओके, तर प्लस 15 इकडे येताना मायनस होईल, 84 मधून 15 गेले किती उरतात, 69। कळालं? तर x इज इक्वल टू काय येईल रे, 69/3, आणि 69/3 केलं तर याचा आन्सर काय येणार आहे, 23। आहे का मित्रांनो सोपा, आहे का लय भारी, आहे ना लय भारी। समजलं? काय रे, बेस सेम होतं, मध्ये मल्टिप्लिकेशन होतं म्हणून पॉवरचं ऍडिशन केलं, बेस सेम आहे तर पॉवर देखील इक्वल असणार म्हणून इक्वल केलं। कळालं? जायचं पुढे, चला पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो, बघा काय रे, काय क्वेश्चन, 11 रेस टू 4x इंटू 11 रेस टू -13 इज इक्वल टू 11 रेस टू 79। बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर पॉवरची काय होईल, ऍडिशन, 11 रेस टू 4x - 13 इज इक्वल टू काय रे, 11 रेस टू 79। 11 11 सेम आहे तर पॉवर देखील इक्वल असणार।
म्हणून काय 4x मायनस 13 इज इक्वल टू किती रे 79. हा मायनस 13 इकडे येताना काय होईल प्लस 13 होईल. 79 13 किती रे 92. तर x इज इक्वल टू काय येईल 92/4. 92/4 केलं तर आन्सर काय येणार आहे 23. झालं मित्रांनो. काही वेळ लागणार आहे का? काही सेकंदाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. समजलंय? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. लाईक करा मित्रांनो, एकदम सोपं आहे, लाईक करा. चला याचा आन्सर तुम्ही मित्रांनो मला तुम्ही द्यायचंय. याचा आन्सर देणार का? चला व्हिडिओच्या कमेंट मध्ये याचा आन्सर काय येईल सेम टाईप वरती क्वेश्चन आहे, तुम्ही द्यायचंय मित्रांनो. आता मित्रांनो इथं डिव्हिजन आहे बघा. काय रे बघा सेम कसं 43 डिवाइड आहे म्हणून डिवाइड 43 1/2 इज इक्वल टू काय रे 43 सांगितलं. जेव्हा बेस सेम असेल डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय होतं सबट्रॅक्शन होतं. म्हणजेच काही लिहे 43x-1/2 इज इक्वल टू 43 काय रे बेस सेम आहे तर पॉवर देखील इक्वल करायची. x-1/2 इक्वल टू 26. हा -1/2 इकडे येताना काय होईल +1/2. 26 + 1/2 काय होतं रे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर आहे ना. 26 दुने 52 52 अधिक 1 53 आणि खालचा 2 जसाच्या तसा. याचा आन्सर काय आलं 53/2 ऑप्शन नंबर 4. काय अवघड आहे का मित्रांनो तुम्ही सांगा. एकदम सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो. याचा आन्सर तुम्ही मला द्यायचंय व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये. याचा आन्सर मित्रांनो तुम्ही मला द्यायचंय. देणार सगळ्यांनी मित्रांनो व्हिडिओचं या क्वेश्चनचा आन्सर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी द्यायचंय. ओके जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो बघा एकदम सोपं आहे. काय रे डिव्हिजन आहे तर पॉवरचं काय होईल सबट्रॅक्शन करू का मी तिथल्या तिथं. एकदम सोपा होता हा तर क्वेश्चन. 4 - 3 किती रे 1 आणि त्या संख्येच्या रेस्ट 1 असेल तर 30 संख्या असते म्हणजे किती येईल 6.25 ऑप्शन नंबर फर्स्ट. काय अवघड आहे का? एकदम सोपं आहे मित्रांनो. सोपं आहे का? चला सोपं आहे. जायचं पुढे. आता मित्रांनो बघा इथं बेस काय रे वेगवेगळा. काय मित्रांनो क्वेश्चन 9^2x-1 इज इक्वल टू काय रे 27^x+3. आता मित्रांनो जेव्हा बेस वेगवेगळा असेल तर त्या बेसला काय करायचं रे सेम करायचं. आता इथे मित्रांनो बघा हा 9 आणि 27 कोणी हे दोघं कोणाच्या पाड्यात येतात म्हणजे कोणाच्या रेस्टूला येतात तीनाचा. बघा तीनाचा वर्ग किती रे 9 आहे आणि तीनाचा क्यूब किती रे 27. आपल्याला बेस सेम करायचा आहे ना. मग या 9ला तीनाचा स्क्वेअर लिहू शकतो का रे यस. लिहू शकतो का यस. आणि 27ला तीनाचा क्यूब लिहू शकतो का यस. दोघं 3 मध्ये कन्वर्ट होऊन गेले. बेस सेम करायचा आहे ना. आणि मित्रांनो लक्षात ठेवा या पॉवरला पॉवर असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. काय रे इंडायसेसचा थर्ड रूल काय पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं काय होतं रे मल्टिप्लिकेशन होतं. मग या दोघांचं काय होईल मल्टिप्लिकेशन तर काय येईल 3 काय रे 2 × 2x-1. ओके पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं काय होतं मल्टिप्लिकेशन सेम 3 × x+3. आता बघा बेस सेम झाला का. हे ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या काय येईल 3 × 2 × 2x 4x आणि 2 × 1 2 इज इक्वल टू 3 × x 3x आणि 3 3 9. बेस सेम आहे तर पॉवरला इक्वेट करा. कळालं मित्रांनो जेव्हा बेस वेगवेगळा असेल तर काय करायचं रे बेसला सेम करून घ्यायचं. समजलंय. तर काय येईल इथून 4x - 2 इज इक्वल टू 3x + 9. बरोबर आहे. काय डाऊट. चला एक्सचं कॅल्क्युलेशन x सोबत करा आणि नंबरचं नंबर सोबत. 3x इकडे येताना काय होईल -4x मधून 3x गेले. करू का मी एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो 4x - 3x. मित्रांनो जर हा इकडे गेला तर हा इकडे येतो. वैवारी मध्ये शिकवलंय. हा मायनस इकडे येताना प्लस होईल. 9 आणि 2 किती रे 11. 4x मधून 3x गेले किती उरले 1x. तर x ची व्हॅल्यू काय आली 11. x ची व्हॅल्यू काय आली 11. तर टायपिंग मिस्टेक दिसते मित्रांनो इथे चेंज करून घ्या. x ची व्हॅल्यू किती रे 11. 11 करून घ्या इथं. आय थिंक हे चुकून 7 झालं असेल. 11 करून घ्या. काय करून घ्या 11. कळालंय सर्व आपण एकदम करेक्ट सोडवलंय बघा. 2 × 2x 4x 2 × 2
3x 3 3 9 यस इथे चुकून इथं कॅल्क्युलेशन मध्ये इथं मायनस आहे जर इथं प्लस राहिला असतं मित्रांनो तर 7 आलं असतं इथे जर ऑप्शन मध्ये 7 आहे तर इथं कदाचित क्वेश्चन मध्ये प्लस असेल जर तुम्हाला इथं 7 आन्सर द्यायचं असेल तर इथं प्लस करा मित्रांनो आणि जर इथं मायनस ठेवायचं असेल तर इथं आन्सर 11 करा मग ओके कळालं समजलं काही डाऊट क्लिअर तर बेस वेगवेगळा असेल तर पॉवरचं काय करायचं रे काय सॉरी बेस वेगवेगळा असेल तर बेसला सेम करायचं बेसला काय करायचं सेम करायचं जायचं पुढे सोपं आहे मित्रांनो सेम दिसतंय बघा काय क्वेश्चन बघा काय रे 216 रेस टू एक्स प्लस 1296 नाही इंटू प्लस नाही इंटू इंटू 1296 रेस टू किती रे 4 इज इक्वल टू 36 रेस टू 6 आता मित्रांनो हे सर्व 6च्या याच्यात दिसत आहेत बघा 6चा वर्ग किती रे 36 6चा क्यूब किती 216 आणि मित्रांनो 6 रेस टू 4 किती रे 1296 किती 1296 लक्षात ठेवा 6 रेस टू 4 म्हणजेच काय रे 6चं 4 वेळेस मल्टिप्लिकेशन 6चं 4 वेळेस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं 1296 येतं लक्षात ठेवा 216 काय रे 6चा क्यूब आहे रेस टू एक्स 1296 काय 6 रेस टू 4 आहे रेस टू 4 जसं जसं 36 काय 6चा वर्ग रेस टू 6 जसं जसं पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं काय होतं मल्टिप्लिकेशन 6 रेस टू 3x इंटू 6 रेस टू 4 4 जार 16 इज इक्वल टू 6 रेस टू 2 6 जार किती रे 12 येईल असं मित्रांनो काही डाऊट समजलंय सोपं आहे एकदम काय रे सोपं आहे मध्ये मल्टिप्लिकेशन आहे बेस सेम आहे तर पॉवरची काय होईल ऍडिशन होईल तर काय येईल रे 6 रेस टू 3x प्लस 16 इज इक्वल टू 6 रेस टू 12 बेस सेम आहे तर पॉवरला इक्वेट करा 3x प्लस 16 इज इक्वल टू किती रे 12 तर हा प्लस 16 इकडे येताना मायनस होईल 12 मायनस 16 किती रे -4 3x इज इक्वल टू -4 तर x इज इक्वल टू काय येईल -4/3 ऑप्शन नंबर 4 समजलंय मित्रांनो इझी आहे जायचं पुढे चला पुढचा क्वेश्चन सेम मित्रांनो काय बघा बघा काय दिसतंय रे 64 रेस टू एक्स अपॉन 128 रेस टू 3 इज इक्वल टू 512 रेस टू 7 आहे मित्रांनो आता हे मित्रांनो बघायला गेलं तर काय रे सर्व दोनाच्या मल्टिपल मध्ये दिसत आहेत मित्रांनो बघा कोणाच्या दोनाच्या मल्टिपल मध्ये बघा 2 रेस टू 6 केलं तर 64 होतात मित्रांनो काय होतात 64 लक्षात ठेवा कसं रे बघा दोनाचा क्यूब किती 8 ओके 2 रेस टू 4 किती 16 म्हणजे एक एक मल्टिप्लाय करत जायचं पुढे 8 दुने 16 2 रेस टू 5 किती 16 दुने 32 2 रेस टू 6 किती येईल 64 2 रेस टू 7 किती येईल रे 128 येईल कळालं का ओके कळालं मित्रांनो यस आता मित्रांनो मग बघा याला कसं लिहिणार 64 काय रे 2 रेस टू 6 आहे रेस टू एक्स 128 काय 2 रेस टू 7 आहे रेस टू 3 इज इक्वल टू काय रे 512 ला आपण नंतर करूया ओके बघा पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं काय होतं रे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येईल 2 रेस टू 6x खाली काय येईल 2 रेस टू 7 किती रे 21 2 रेस टू किती 21 2 रेस टू 21 इज इक्वल टू आता इथे मित्रांनो ह्या 512 काय रे 8चा क्यूब आहे 8चा काय क्यूब आहे मग आता दोनाच्या मल्टिपल मध्ये शोधणं अवघड आहे ना आधी त्याला 8च्या याच्यात लिहून घेऊ 8चा क्यूब आहे ना 512 क्यूब पार्ट करा मित्रांनो ओके रेस टू 7 कळालं बेस सेम आहे डिव्हिजन आहे तर पॉवरचं काय होईल रे सबट्रॅक्शन होईल काय होईल सबट्रॅक्शन म्हणजेच काय येईल 2 रेस टू 6x मायनस 21 येईल असं ओके हे पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन 8 रेस टू काय येईल 3 7 21 मग इकडे जर 2 आहे तर इकडे पण 2 आणा कसं आणणार 2 रेस टू 6x मायनस 21 इज इक्वल टू 8 काय रे 2चा क्यूब आहे बरोबर आहे का आलं का 2च्या याच्यात यस झालं मित्रांनो काय येईल 2 रेस टू 6x मायनस 21 इज इक्वल टू पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं 21 3 किती 63 झाला का बेस सेम
तर काय लिहितो देअरफॉर 6x मायनस 21 इज इक्वल टू 63. हा मायनस इकडे येताना काय होईल प्लस 63 अधिक 21 किती रे 84. तर एक्स इज इक्वल टू काय येईल 84 भागीला 6. 84 भागीला 6 केलं तर किती रे 6 1 6 2 उरले 2 4 24 6 चोक 24. तर किती आलं रे 14 आलं. काय आलं 14. काही डाऊट समजलंय काय आलं. काय केलं मित्रांनो सगळ्यांना काय रे सेम बेस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं मित्रांनो वेगवेगळे असतील तर. का आलं बघा 64 काय होता 2चा 6वा घात होता. 128 2चा 7वा घात होता. पॉवरला पॉवर होता तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. 512 काय रे 8चा घन आहे. पॉवरला पॉवर आहे म्हणून पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आता इकडे 2 आहे तर या 8ला 2च्या याच्यात लिहून घेतलं. 8 काय 2चा क्यूब आहे. कळालं सोपं आहे मित्रांनो एकदम काय सोपं आहे. समजतंय आहे का लय भारी आहे ना लय भारी. एकदम 0 पासून डिटेल मध्ये सांगतो मित्रांनो मी. बघा तुम्ही सर्व माझे लेक्चर्स बघा तुमचा मॅथ्स एकदम पक्क होऊन जाईल मित्रांनो. चला सरांसाठी एक लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. सेशनला लाईक करा. समजलंय मित्रांनो जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय एकदम सोपं आहे मित्रांनो. काय दिलेलं आहे रे इथं आय थिंक 1 असेल. चेक करूया तो काय ऑप्शन नुसार समजेल. बघा मित्रांनो आता बघा काय रे 729 कोणाचा वर्ग आहे रे 27चा वर्ग आहे. काय 27चा वर्ग आहे. ओके 27चा वर्ग आहे ना. यस इथं टायपिंग मिस्टेक दिसते मित्रांनो काहीतरी 2/2 नसणार ते. आता बघा ऑप्शन नुसार पण बघायला गेलं तर ऑप्शन 9 81 64 27च्या पाड्यात कुठलेच येत नाही ते. जर समजा 2 कॅन्सल झाला ठीक आहे. हा क्वेश्चन काय आहे मित्रांनो टायपिंग मिस्टेक दिसते सांगता येणार नाही आपल्याला. ओके कारण त्याच्या ऑप्शन मध्ये पण दिसत नाही ते राहू देऊया. ओके पुढचा बघा. हा बघा बघा आता हा क्वेश्चन बघा मित्रांनो समजलंय बघा कारण 27च्या मल्टिपल मध्ये काहीच नव्हतं ना. ओके यस आता हा क्वेश्चन बघा टायपिंग मिस्टेक दिसते तिथे बघा. हा 361 बघा काय रे क्वेश्चन 361 रेस टू 1/2 आहे मित्रांनो. ओके आता मित्रांनो इथं जो डिनॉमिनेटरला येणार आहे त्याच्या याच्यात ही मधली संख्या आणायची. बघा मित्रांनो 361 काय 19चा वर्ग आहे. 361 काय 19चा वर्ग आहे. क्लिअर इथपर्यंत. यस पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं काय होतं रे मल्टिप्लिकेशन होतं म्हणजेच काय लिहि 2 × 1/2 आणि हा 2 काय होऊन जाईल रे कॅन्सल म्हणजेच काय राहील इथं 19 आणि 1 असेल तर ती संख्या जशीच्या तशी राहते म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 19. समजलं. मागचा पण क्वेश्चन असाच होता फक्त तिथं वरती काय होतं ते आपल्या लक्षात आलं नाही कारण टायपिंग मिस्टेक आहे ना तिथे. समजलं मग जो इथे 2 असेल समजा मित्रांनो जर असा क्वेश्चन असेल समजा 125 रेस टू 1/3. ओके आता खाली काय रे 3 तर इथं 3 आणायचा कसा आणणार 5चा क्यूब आहे ना. यस झालं 3 3 कॅन्सल काय उरलं 5. समजलं मित्रांनो मग इथे 2 होता तर इथं 2 आला 19चा स्क्वेअर 361 2 कॅन्सल तर काय उरलं 19. समजलंय. सेम मित्रांनो बघा काय रे 216 कोणाचा क्यूब आहे 6चा क्यूब आहे बरोबर आहे का. यस हा 3 काय होऊन जाईल कॅन्सल 6 ⁻². आता मित्रांनो बघा पॉवर काय रे मायनस जेव्हा पॉवर मायनस असेल तर तिला प्लस मध्ये करून घ्यायचं पॉझिटिव्ह करून घ्यायचं. पॉझिटिव्ह करताना ते रेसिप्रोकल होतं मित्रांनो. पॉझिटिव्ह करताना काय होतं रेसिप्रोकल होतं लक्षात ठेवा. पॉवर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना काय होतं रे रेसिप्रोकल. कळालं 6चा वर्ग किती 36 1/36 याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर 4. सोपं आहे मित्रांनो आहे का सोपं होतंय का नाही प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर. जायचं पुढे. सेम आता इथे मित्रांनो बघा खाली 9 आहे काय रे 9. आता मित्रांनो बघा 512 आपल्याला डायरेक्ट माहिती का नाही 8चा क्यूब आहे 512 एवढं माहिती आपल्याला. कळालं. पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं. मग बघा 3 × 2/9 येईल असं 3 1 3 3 3 9 काय उरलं रे 8 रेस टू 2/3
आता इथं 3 उरलाय, 8 कोणाचा क्यूब आहे, 2चा क्यूब आहे. झालं मित्रांनो. पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन, 3 3 कॅन्सल, काय उरलं 2चा स्क्वेअर, आणि 2चा स्क्वेअर किती रे 4. तर टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो, करून घ्या इथं. नाही इथे 7/9 होता, काय रे 7 होता नाही का, टायपिंग मिस्टेक नाही दिसत आहे माझ्याकडून, चुकलंय ते. 7/9 इथं, म्हणजे इथं 7 आहे, काय रे हे बघा चेंज करतो. 7 होतं, मला वाटलं 2 आहे, काय म्हटलं 7 आहे ना. बघा काय रे 512 काय 8चा क्यूब आहे, पॉवरला पॉवर असेल तर पॉवरचं काय होतं मल्टिप्लिकेशन, 3 इंटू 7/9, 3 एक 3, 3 त्रिक 9, काय आलं रे 8⁻7/3. आता खाली 3 आहे तर हा 8 काय 2चा क्यूब आहे, येईल असं. हा 3 कॅन्सल, काय उरलं 2�7, 2चा 7वा घात किती येतं रे 128. बघितलं ना आपण मगाशी, 2चा 5वा घात 32, पाठ करून ठेवा. 2चा 6वा घात 32 दुने 64, आणि 2चा 7वा घात 64 दुने 128. तर याचा आन्सर काय येणार आहे 128. सोपं आहे का? प्रत्येक टाईप घेतोय मित्रांनो, प्रत्येक टाईप. या सेशनने तुमच्या बऱ्याचशा गोष्टी काय होणार आहे क्लिअर होणार आहे, घातांकाच्या, स्क्वेअर रूटच्या वगैरे. कळालं? आता हे खूप सोपं आहे मित्रांनो. बघा काय रे क्वेश्चन, बघा काय क्यूब रूट मध्ये 110 अधिक स्क्वेअर रूट मध्ये 220 आणि अधिक क्यूब रूट मध्ये 125. आता बघा मित्रांनो, हा मध्ये जेव्हा 3 असतो तो क्यूब रूट असतो, लक्षात ठेवा. मित्रांनो रूट मध्ये इथे बघा, रूट मध्ये रूट दिसतोय, तर जसं ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट असेल तर आतला ब्रॅकेट सोडवतो ना, तसा आधी आतला रूट सोडवायचा. क्यूब रूट ऑफ 125 कोणाचा क्यूब आहे रे 5चा, म्हणजे तिथे काय येणार आहे 5 येणार आहे, काय येणार आहे 5 येणार आहे. 110 अधिक 220, आणि इथं काय येणार आहे रे 5 येणार आहे. कळालं? 220 आणि 5 किती होतात रे 225 होतात, किती होतात 225, आणि वर्गमुळात 225 म्हणजे 225 कोणाचा वर्ग आहे 15चा. झालं. 110 आणि 15 किती रे 125, आणि 125 कोणाचा क्यूब आहे 3चा, क्यूब रूट आहे ना हे, सॉरी 125 कोणाचा आहे क्यूब 5चा. तर याचा आन्सर काय येणार आहे 5. झालं मित्रांनो. सोपं आहे का? तुम्ही सांग, काय अवघड आहे का? सोपं आहे, एकदम सोपं आहे. चला लाईक होऊन जाऊ द्या, सगळ्यांनी लाईक करायचं मित्रांनो. बघा हा थोडा वेगळा सोपा आहे मित्रांनो. बघा काय क्वेश्चन मध्ये, √6 प्लस √3 इंटू √6 मायनस √3. मित्रांनो बघा √6 सेम आहे, √3 सेम आहे. मग हा जर ए असेल आणि हा बी असेल, तर इथे कोणता फॉर्म तयार होतो रे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए प्लस बी इंटू ए मायनस बी हा कोणाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. लक्षात ठेवा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, काय रे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. लक्षात ठेवा, ए काय आपला √6चा स्क्वेअर मायनस बी काय √3चा स्क्वेअर. रूटचा जेव्हा स्क्वेअर करतो ते रूट कॅन्सल होऊन जातं, मधली संख्या जशी तशी राहते. येईल असं, 6 मधून 3 गेले तर आन्सर काय येणार रे याचं 3. आहे का नाही मित्रांनो सोपं? समजलंय? कळालं? काय रे संख्या सेम होत्या, एकदा मध्ये प्लस एकदा मायनस आहे, मग कोणता फॉर्म तयार होतो इथं ए प्लस बी इंटू ए मायनस बी. काय रे ए प्लस बी इंटू ए मायनस बी हा कोणाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए काय होता √6चा स्क्वेअर, बी काय होता √3चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जातं, काय उरला 6, आणि इकडे 3, 6 मायनस 3 किती रे 3. समजलंय मित्रांनो? तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण घातांकाच्या सर्व बेसिक कॉन्सेप्ट काय केलेले आहेत क्लिअर केलेले आहेत. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना हे बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. आणि मित्रांनो याच्यावरती जर डायरेक्ट क्वेश्चन विचारला तर मित्रांनो हातातले मार्क आहे, आणि कुठल्या एक्झाम्पलला जर याच्या गोष्टी लागल्या तर मित्रांनो या लक्षात राहणं गरजेचं आहे. समजलंय? तर जर समजलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ओके. आणि मित्रांनो बघा अशाच प्रकारे मित्रांनो आपण एक एक टॉपिक काय करतोय मित्रांनो क्लिअर करतोय. बघा टॉपिक वाईज पण आपण लेक्चर्स घेतोय, आणि मिक्स टॉपिक मिळून त्याच्यावरती अतिसंभाव्य क्वेश्चन देखील आपण मित्रांनो लेक्चर घेतोय. आणि याच्यानंतर पुढे सर्व टॉपिकचे PYQ देखील आपण घेणार आहोत मित्रांनो. फक्त तुम्ही काय करायचं, फक्त
स्वतः देखील लेक्चर करायचे आणि आपल्या मित्रांना देखील ही लिंक शेअर करायची. सगळ्या महाराष्ट्रात टिक्कर मराठीच दिसलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, तर हे फक्त कोणाकडून होणार आहे? तुमच्याचकडून होणार आहे मित्रांनो. ओके, प्रत्येक लायब्ररीतला मुलगा, प्रत्येक अभ्यास करणारा मुलगा हा टिक्कर मराठीचा विद्यार्थी असला पाहिजे, हे मित्रांनो आमचं स्वप्न आहे. ओके, तर मित्रांनो फक्त काय करायचंय, तुम्ही जास्तीत जास्त लिंकला शेअर करायचे. ओके, या वर्षी काही करून आपलं कुठल्या तरी एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, यासाठी मित्रांनो आपण काय करायचंय, दिवस रात्र मेहनत घ्यायची. घेणार, तुम्ही घेणार, हे मला मनापासून वाटतं. ओके, तर बाकीचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.